उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याचे राज्यभरात पडसाद। कोल्हापुरात शिवसैनिकांनी मनसे शाखा फलकांना काळे फासत केली तोडफोड। आताची सर्वात मोठी बातमी। राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। काल संध्याकाळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ठाण्यात मेळावा पार पडला। या मेळाव्यात मोठा राडा झाल्याचं दिसून आलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले। त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं। मात्र या घटनेनंतर राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर नारळ फेकण्यात आल्याची घटना मुंबई ठाणे इथं घडली। मात्र त्याचे संतप्त पडसाद रात्री उशिरा कोल्हापूर शहरात उमटले आहेत। कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शहरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड केली आहे। त्यामुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे। काल रात्री मुंबई ठाणे इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर काही मनसे कार्यकर्त्यांनी नारळ फेकण्याची घटना समोर आली। याचे पडसाद राज्याच्या अनेक भागात उमटल्याचे दिसून येत आहे। यामुळे यापुढच्या काळात कोल्हापूर शहरातील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील वाद उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। काल शनिवारी 10 ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात सभा पार पडली। या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाला। मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफासमोर येताच गाडीवर बांगड्या आणि नारळ फेकले। दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आल्याचं दिसून आलं। यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील एकमेकांचे भिडल्यानं दिसून आलं। ठाण्यात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।